मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम बोईसर स्टेशन. आताच तिकीट काढून इकडे पोहोचलेलो आहे. इथे आपण आता पोहोचलेलो आहोत बोईसर स्टेशनला. सो आपला लास्ट डेस्टिनेशन जो आहे तो आहे डॉकयार्ड रोड स्टेशन. तिकडनं आपण जाणार आहोत भाऊचा धक्क्याला फिश मार्केटमध्ये. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत भाऊचा धक्का फिश मार्केट. सो चला आपण आता तिकडेच पोहोचून भेटूया डायरेक्ट डॉकयार्ड रोडला आणि मग तिकडनं डायरेक्ट जाऊया भाऊच्या धक्क्याला. सो गाईज फायनली आपण आता डॉकयार्ड स्टेशनला पोचलेलो आहोत आणि इकडनं प्लॅटफॉर्म नंबर कितीवर आहोत ते लक्षात नाही मिळत, पण इथे डॉकयार्ड स्टेशन लिहिलेलं आहे आणि खाली टॅक्सी आहेत. तिकडनं टॅक्सी पकडून आपण जाऊया डायरेक्टली डॉकयार्डला मच्छी मार्केट. लेट्स गो. तर तो जो आहे तिकडे स्टेशन आहे, स्टेशनवरून हा ब्रिज आहे आणि ब्रिजवरून खाली उतरल्यानंतर आपल्याला इथे टॅक्सी मिळतात आणि इकडनंच आपल्याला घेऊन जात असतात डॉकयार्ड स्टेशनला. अशा रिक्षा येत असतात. सो आपण आता रिक्षात बसून जाऊया. तर मित्रांनो फायनली आपण आता रिक्षातून पोहोचलेलो आहोत. ती रिक्षा आपल्याला इथे सोडलेलं आहे आणि आपण आता पूर्ण मार्केट एक्सप्लोअर करूया आणि बघूया मच्छी आधी होलसेल आणि मग रिटेल मार्केट बघूया. उतरल्यानंतर आपल्याला इथे भारत पेट्रोलियम असं दिसते आणि याच्या डाव्या बाजूला जो रस्ता जातो त्या बाजूला कदाचित होलसेल मार्केट आहे आणि हे रस्त्यावर इथे बसलेलं असतं तर रिटेल मार्केट आहे. मस्त चिंबोरी वगैरे इथे आहेत, मोठे आहेत. कितीला आहे चिंबोरी? कितीला आहे तसं? किती? सगळे 1000 रुपयाला आहे तसं. 6 आहेत, मस्त मोठे आहेत, 1000 रुपयाला आहेत. आणि लहान लहान 700. 2 डझन 700 रुपये. ताजे आहेत ना, मस्त आहे. इथे बोंबील चवटा आहे, चिंबोरे आहेत आणि शिंपल्या जे आपण एकदा काढायला गेलेलो होतो. आणखी पुढे जाऊन बघूया काय काय आहेत. ही तर अजून स्टार्टिंगच आहे. आणि हे इथे कालवे आहेत, चिंबोरे आहेत, हे तर आपण बघितलेलेच आहेत. आणखी मध्ये जाऊया. तिकडे पूर्ण होलसेल आहे वाटते. चला जाऊन बघूया. असे ट्रेमध्ये घेऊन जात असतात. इकडे एकत्र येऊन मच्छी घेतात होलसेलमध्ये आणि एकमेकांचा वाटा करून घेऊन जात असतात. आणि नंतर मुंबईमध्ये चाळीत बिल्डिंग्समध्ये असे विकायला जात असतात. हे बघा इथे असे टोपले भरून घेऊन जात असतात. मस्त. हा रिटेल मार्केट आहे. इथे होलसेल तर तो मोठा तिथे आहे. सो मित्रांनो जो मागे डॉकयार्ड आहे तुम्हाला दिसतो तिकडे शूटिंग काढू देत नाही, परमिशन नाही आहे. सो आपण आता रिटेल मार्केटच दाखवू शकतो. होलसेल मार्केटमध्ये काय आता परमिशनच नाही तर व्हिडिओज नाही दाखवू शकतो. सो आपण आता रिटेल मार्केट फिरूया आणि तुम्हाला भावसुद्धा सांगतो. सो मागून आपण रिटर्न आलेलो आहोत जिकडनं आपल्याला परमिशन नाही व्हिडिओ काढायची. सो आपण आता इथे रिटेल मार्केटजवळ आलेलो आहोत आणि इथे बरेचसे दुकानं मिळतात आपल्याला जी बोंबील, मांदेळी, चिंबोरी वगैरे विकत असतात. आणि हा मार्केट असा भरलेला असतो मस्त. बोंबील काकू, बोंबील कितीला आहे? 200चा वाटा आहे हा पूर्ण. आणि इथे पापलेट आहेत. आई पापलेट कसे आहेत? 700ला. हे एवढे 3, 6, 9, 10 पापलेट 700 रुपयाला आहेत. 1.5. ठीक आहे, दिसत आहे तशी. इकडे ही सुरमई आहे ना, सुरमई आहे. आई सुरमई कशी आहे? सुरमई 300 रुपयाला सुरमई आहे. ओके. आणि बोंबील कसे आहे? 300ला 5 मोबाईल आहेत ते.
साईज तशी मोठीच आहे, चांगलं आहे. 1200 रुपये टोपली बोंबील आहेत, कोलंबी आहे. आणखी पुढे सुद्धा मार्केट आहे. 300ला वाट आहे असं. 3, 6, 9, 10, 11, 11 आहेत. 11 हलवा मीडियम साईजच होत्या, एवढ्या पण मोठ्या नव्हत्या. आणि हे सुरमई आहेत. एक 250ला सांगत आहे असं. 300पर्यंत विकायला रेडी आहेत मीडियम साईज. ते मोठी सुरमई आणि हलवा आहे. हे हलवाच आहे ना मोठे? कितीला आहे? 1000ला. 600ला. मी फक्त फोटो करायला आलाय. सात आठ सुरमईच्या मोठी आहे, 1.5 किलोची सुरमई आहे. भाव कोणाचा आहे काय माहिती नाही, इथे कोण दिसत नाही मला. आणि हे करकरा खूप मोठा आहे आणि सुरमई पण खूप मोठी आहे. साड्या आहेत, हलवा आहे आणि सुरमई तर तशीच आहे, 1 किलोची असते. बरीचशी इथे मच्छी बघायला मिळते आपल्याला. 600ला एक सुरमई आहे, ती 400ला आहे असं. ठीक आहे. मोठी कितीला आहे? कितीला आहे? 200. इकडच्या पेक्षा आपल्या सातपटीला थोडी स्वस्त मिळते. सुरमई आणि पापलेट जास्त आहे तिथे आणि हलवा आणि शिंपळ्या. सो मी असा सिक्रेटली व्हिडिओ काढत चालत आहे. तुम्हाला काय दिसत आहे की माहीत नाही. पूर्ण ढिगच लागले, माणसाच्या अर्ध्या साईजपर्यंतची पूर्ण आहे ढिग. अशी बरीचशी आपल्याला इथे बघायला मिळते. आणि इथे तिकडे माकुळ काढत आहेत वाटते. ते सगळे माकुळ आहेत जे तुम्हाला दिसत आहेत. शिवण खूप मोठी अशी बघायला मिळते. इधर ही बेचने वाले हो ये? इधर ही बेचने वाले असं आहे. हां, तर म्हणजे इकडचे हे फिशेस आहेत ते तिकडे लिलाव करायला घेऊन जातात त्या मार्केटमध्ये असं आहे. सो गाईज आपण आता पूर्ण मार्केट फिरलेलो आहोत. मच्छी तर एवढी खास बघायला नाही मिळाली, जेवढी दिसली तेवढी तुम्हाला दाखवलेली आहे. आपल्याला त्या डॉक्युमेंटमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई केली होती म्हणून त्या डॉक्युमेंटमध्ये व्हिडिओ काढला नाही. सो आपला आता आजचा व्हिडिओ इथेच संपलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आता घरी जातो. सो बाय बाय.